नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यामार्फतची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11/4/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, फीस पेमेंट या ठिकाणी कुठल्या कॅटेगरीसाठी असणार आहे आणि कुठल्या कॅटेगरीसाठी नसणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी आहे। पे लेवल 10 नुसार वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 35 वर्षापर्यंतची मॅक्सिमम या ठिकाणी आहे। एकूण या ठिकाणी 18 जागांसाठी वॅकन्सी आहे। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिकसाठी या ठिकाणी लेवल 10 नुसारच वेतन या ठिकाणी आहे। 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एकूण 16 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनसाठी लेवल 10 नुसार वेतन दिलं जाईल। 30 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 8 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंगसाठी लेवल 10 नुसार वेतन दिलं जाईल। 30 वॅकन्सी एकूण 30 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 22 वॅकन्सी या ठिकाणी एकूण निघालेल्या आहेत। त्यानंतर अकाउंट्स ऑफिसर पे लेवल 10 नुसार वेतन दिलं जाईल। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 3 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर पे लेवल 6 नुसार ग्रुप बी ची या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। 32 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे। 17 वॅकन्सीज या पदासाठी आहे। त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर पे लेवल 6 नुसार वेतन दिलं जाईल। 30 वर्षाची वयमर्यादा आहे। एकूण 7 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर ग्रुप सीच्या वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यामध्ये अकाउंटंट या पदासाठी लेवल 4 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। 30 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एकूण या ठिकाणी 7 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट पे लेवल 2 नुसार वेतन या ठिकाणी तुम्हाला ग्रुप सीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 27 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एकूण 20 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी PWBD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता सर्व माहिती। आपण जर त्या कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी सर्व पदांचे बिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे, आपण स्क्रीनवरती बघू शकता। असिस्टंट सेक्रेटरीचे या ठिकाणी 16 पदांची वॅकन्सीसाठी प्रत्येक विषयानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आपलं त्या विषयामध्ये संबंधित विषयामध्ये या ठिकाणी शिक्षण असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात। या ठिकाणी असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 35 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिकसाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये। त्याचबरोबर BEd डिग्री तुमच्याकडे असेल। त्याचबरोबर NET किंवा SLET किंवा समतुल्य डॉक्टरेट डिग्री तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशनसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षापर्यंतची बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी किंवा व्होकेशनल डिसिप्लिनमध्ये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंगसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमची असेल रिलेव्हंट सब्जेक्टमध्ये, सोबत BEd डिग्री तुमच्याकडे असेल। नेट किंवा स्लेटची एक्झाम तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा डॉक्टरेट डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे अकाउंट ऑफिसर या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये, कॉमर्समध्ये किंवा अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, बिझनेस स्टडीजमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कुठल्याही एका विषयामध्ये तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। किंवा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, तुम्ही SAS किंवा JOC एक्झाम या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कॉमर्समध्ये, अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, बिझनेस स्टडीजमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये यापैकी कुठल्याही एका विषयात तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। किंवा तुमचं MBA झालेलं असेल फायनान्समध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही असाल किंवा ICWA तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता।
त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून, किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल इंग्लिश विथ हिंदी ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून, किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल हिंदी ऑर इंग्लिश विथ हिंदी मीडियम अँड इंग्लिश ॲज कंपल्सरी ॲज इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अकाउंटंट या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इकॉनॉमिक्समध्ये, कॉमर्समध्ये, अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, बिझनेस स्टडीजमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. टायपिंग या ठिकाणी तुम्हाला येणं आवश्यक आहे. इंग्रजी टायपिंगचा 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीचा 30 शब्द प्रति मिनिट. कॉम्प्युटरवरती स्पीड तुमचा टायपिंगचा असणं आवश्यक आहे. ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी तुम्ही 12वी क्लास उत्तीर्ण असाल, सोबत तुमचं कॉमर्समधून झालेलं असणं आवश्यक आहे. 12वी अकाउंटसी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, एंटरप्रेन्योरशिप, फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, टॅक्सेशन, कॉस्ट अकाउंटिंग ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट घेऊन तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंग देखील तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुमचं वय जे आहे 11/4/2024ला काउंट केलं जाणार आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षापर्यंत, OBCसाठी 3 वर्षापर्यंतच, PWD ओपनसाठी 10 वर्षापर्यंतचं, PWD OBC NCLसाठी या ठिकाणी 13 वर्षापर्यंत, PWD SC/STसाठी महिलांसहित या ठिकाणी 15 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन असेल. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन महिला कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी 10 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला या ठिकाणी सवलत या ठिकाणी नसणार आहे. एक्झाम फी जी आहे, परीक्षा फी जी आहे या ठिकाणी ओपनसाठी, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 1500 रुपये या ठिकाणी असणार आहे. ग्रुप Aच्या पदांसाठी आणि ग्रुप B आणि ग्रुप Cच्या पदांसाठी 800 रुपये इतकी फीज या ठिकाणी असणार आहे. तुम्ही जर SC/ST कॅन्डिडेट असाल, PWD कॅन्डिडेट असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल, महिला कॅन्डिडेट असाल, रेग्युलर CBSE एम्प्लॉय असाल, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट भरण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे एक्झामच्या माध्यमातून येणार आहे. त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळेल. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील सर्व डिटेलमध्ये सिलेबस आपल्याला दिलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात आपल्याला दिलेली आहे. आपण अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.